नमस्कार, मी जयश्री. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आजचा ब्लॉग हा मी दिंडीविषयीच अपलोड करणार आहे. याच्या अगोदरसुद्धा माझ्या चुलत सासऱ्यांच्या घरी जी दिंडी आली होती, तर त्याचे ब्लॉग मी याच्या अगोदर अपलोड केलेले आहेत. पार्ट 1 आणि पार्ट 2 या 2 भागांमध्ये. तर ते सुद्धा नक्की पहा. त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर देईल. तर प्लीज चेक करा. तर आजचा जो व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, तर तो सुद्धा दिंडीविषयी आहे. तर ती दिंडीसुद्धा माझ्या चुलत सासऱ्यांच्या घरी आली होती. तर आपल्या चव्हाणांनी दिंडीची सेवा केलेली आहे. तर कारण हा व्हिडिओ तुमच्याशी सुद्धा शेअर करावा. तर मी स्वतः गेले नव्हते. माझ्या नंदेने हा व्हिडिओ शूट केलेला आहे, संपदा संजय चव्हाण त्यांनी. तर शॉर्टकटमध्येच केलेला आहे, जास्त मोठा नाही आहे. पण तो छान वाटलं मला. त्यामुळे मला असं वाटलं की तो तुमच्याशी शेअर करावा, कारण तो अर्थातच पांडुरंगाबद्दल आहे आणि वारकऱ्यांविषयी आहे. तर साहजिकच आहे, वारकऱ्यांची जी सेवा ते मनोभावे करतात. तर माझ्या चुलत सासऱ्यांचं नाव आहे तानाजी शंकर चव्हाण आणि त्यांच्या मिसेसचं नाव आहे अनिता तानाजी चव्हाण. तर या दाम्पत्याच्या घरी ही दिंडी उतरते आणि ते त्यांची मनोभावे सेवा करतात. तर ही दिंडी शिरवळचीच आहे. शिरवळपासून ते पंढरपूरपर्यंत ते पायी चालून त्यांची पायवारी पार पाडतात. तर ह्या वर्षी मी स्वतः न गेल्यामुळे माझ्या नंदेनी संपदाताईंनी हा व्हिडिओ शूट केला होता. तर जेवढा त्यांनी केला तेवढाच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर पुढच्या वर्षी हा जो दिंडी सोहळा जो आहे तो स्टार्ट टू एंड मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओज पाहत राहा. आणि जर आजचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला कसा वाटला ते. Power